ठिकाणी आले आणि अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, शिका, संघटित व्हा आणि एकत्र या आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करा. आज यांना नोकरी जाण्याची भीती असताना देखील मुख्य आयुक्त यांच्या ऑफिस समोर हे ओरिजिनल पुरावे यांना फोन पे द्वारे सरकार लाज वाटू द्या. 22,000 रुपये 900 रुपये पगार असणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे पैसे तुम्ही खातायत, लाज वाटू द्या. आमदारांनो, खासदारांनो, मंत्र्यांनो, तुम्ही 40-45 हजार आउटसोर्स कामगार या ठिकाणी एमएससीबी मध्ये घेतलेत, त्यांना पगार 22,900 रुपये नियमानुसार काढतायत, नव्हे तर जनतेला दाखवतायत आणि ओरिजिनल पगार यांना 13,000 रुपये देत आहेत. हे नवीन लेकर आहेत, हे नोकरी मिळत नाही म्हणून एमएससी मध्ये आउटसोर्सिंग म्हणून कामाला लागले तर यांना 5-5, 6-6 हजार रुपये फोन पेला महिन्याला मारल्या जातात. यांच्या पगारावर डल्ला कोण मारते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार. तुमचे अजून पोट भरले नाही का शेतकऱ्यांना लुटून? तुमचे अजून पोट भरले नाही का जनतेला लुटून? हा कामगार लाईनवर काम करणारा कामगार आहे, हा कामगार स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम करणारा कामगार आहे. अरे नालायकांनो, कमीत कमी यांचे तरी पैसे खाऊ नका. अरे नालायकांनो, कमीत कमी त्या कॉन्ट्रॅक्टवर तेवढा तरी अधिकार ठेवा जेवढा यांच्या पोटा पाण्यापर्यंत, यांच्या लेकरा बाळापर्यंत येणारा पैसा तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये, डीवायच्या इंजिनियरच्या, मुख्य अभियंत्याच्या घशामध्ये घालतात. आणि म्हणून हे सगळं या ठिकाणी डेअरिंग करून आलेले 10-15 पोरं आहेत, पुराव्या सगट आलेले आहेत आणि मुख्य अभियंता यांना आज निवेदन देत आहे की आमचा पगार 22,900. महाराष्ट्राचे महामहिम मुख्यमंत्री यांना सांगितल्याप्रमाणे 4 एप्रिल 2024 पासून 22,900 रुपये पगार असताना मागच्या 10 वर्षापासून, मागच्या 4 वर्षापासून, मागच्या 3 वर्षापासून यांना 3-3, 13-13 हजार पगार मारण्यात येते. ही तक्रार घेऊन, ही या ठिकाणी संकट घेऊन आमदार सन्मान्य सत्तार साहेब, खासदार सन्मान्य डॉक्टर कल्याण काळे साहेब, झोपा काढू नका. तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी आवाज थोडासा वाढवा, झोपेतून जागे व्हा, हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेले पुराव्यानिशी मुख्य अभियंता यांना तक्रार देतो. 8 दिवसामध्ये यांना यांच्या पूर्ण सॅलरी स्लिप, यांना यांचे अकाउंट, यांना यांचे चेकबुक वापस मिळाले नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन यांच्या परिवारासोबत या ठिकाणी करण्यात येईल. आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, यांना जर का कामावरून काढून देण्याची धमकी दिली, याच्यातल्या एकाही मुलाला जर का कामावरून काढलं, तुमचे कान फडे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग तो डीवाय असो, इंजिनियर असो, मुख्य आयुक्त असो, मुख्य अभियंता असो, जर का या लेकरांच्या पोटावर पाय दिला, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं